नमस्कार मित्रांनो, तहसीलदारांना माफियांचा गंध, शेतकऱ्याचे कामे मंद. तहसीलदारामुळे अतिवृष्टीचे 520 कोटी पडून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होईनात. जिल्ह्यातील 5.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत. सविस्तर अपडेट जाणण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, जिल्ह्यात माहे सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये शासनाने 520 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. शासन स्तरावरून हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याने तालुका स्तरावरून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेले आहेत. मात्र तहसीलदाराकडून कामांना प्राधान्य दिले जात नसल्याचे दिसत आहे. वाळू माफिया, भूमाफियांचे कामे वेळेवर आणि गतीने होत असल्याने त्यांचे कामे करण्याचा गंध तहसीलदारांना लागला असून शेतकऱ्याची कामे करण्याची गती मंद असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 10 डिसेंबर रोजी शासनाने या शेतकऱ्यांसाठी 520 कोटींची मदत मंजूर केलेली आहे. सदरील अनुदान बाधित शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर शासन स्तरावर जमा करण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील 11ही तहसीलदारांना दिलेले आहेत. मात्र तहसीलदार याद्या अपलोड करण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. परिणामी अद्यापही पूर्ण याद्या अपलोड झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील 5.5 लाख शेतकरी अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याद्या अपलोडचे काम केवळ 22%. सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची सूचना दिल्यानंतर जिल्ह्यात याद्या अपलोड करण्याचे काम केवळ 22% झाले आहेत. यात सर्वाधिक वडवणी, तर त्यापाठोपाठ पाटोदा तालुका आहे, तर तिसऱ्या स्थानावर परळी तालुका आहे. तर मित्रांनो, तालुकानिहाय अपलोडची टक्केवारी आपण येथे पाहू शकता. तर मित्रांनो, ही जी काही मिळणारी रक्कम आहे, ही रक्कम प्रत्येक तालुक्यासाठी ही वेगवेगळी असू शकते. तर यामध्ये जर पाहिलं तर परळी, अंबाजोगाई यांच्यासाठी जे काही बाधित क्षेत्र असेल, तर बाधित क्षेत्रापैकी 136 रुपये प्रति गुंठा याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत ही मिळणार आहे. त्याचप्रमाणे धारूर, केज, पाटोदा या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जे काही बाधित क्षेत्र असेल, तर बाधित क्षेत्रामध्ये 85 रुपये प्रति गुंठा याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत ही मिळणार आहे. तर बीड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचा डाटा, ज्या तालुक्यांचा डाटा याद्या अपलोड झालेल्या आहे, अशा शेतकऱ्यांची जी काही यादी आहे, ही यादी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. तर यामधील जो काही आपला विशिष्ट क्रमांक असेल, हा विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्याला महा सेवा केंद्रात जायचे आहे आणि तेथे आपल्याला तेथे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतरच आपणास ही जी काही शासन स्तरावर येणारी रक्कम आहे, ही रक्कम आपल्या थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये काही तालुक्यांच्या, काही गावांच्या याद्या यामध्ये अपलोड करण्याच्या ह्या बाकी आहेत. तर बीड जिल्ह्यातील ज्या गावांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत, त्यांची यादी आपणास आपल्या टेलिग्राम ग्रुपला पाहायला मिळणार आहे. तर मी इथे अंबाजोगाईमधील एका शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक इथे टाकलेला आहे. तर इथे टाकल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकतात की बाधित क्षेत्र इथे आपणास दाखवत आहे 0.38 आणि वितरित केलेली रक्कम आपण इथे पाहू शकतात की 5168. तर 5168 भागिले 38 जर केलं तर 136 रुपये प्रति गुंठा याप्रमाणे या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. तर त्यासाठी शेतकऱ्यांना आपले आधार प्रमाणीकरण हे करून घ्यावे लागणार आहे. तर आधार प्रमाणीकरण कशा पद्धतीने करायचे त्याचा व्हिडिओ पण मी ऑलरेडी हा बनवलेला आहे. त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तर हे होतं एक अतिवृष्टी अनुदानाबाबतीत आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.